महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षांच्या वतीने माननीय विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। परंतु आपण बघित असाल की नारायण राणे हे जे केंद्रामध्ये मंत्री आहेत, खरं तर महाराष्ट्रातल्या नंतर देशातल्या अनेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्यसभा सदस्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, परंतु नारायण राणेंची उमेदवारी जाहीर का होऊ शकत नाहीत? तर नारायण राणेंचा पराभव होणार आहे असा सर्वे भाजपच्या वरिष्ठांकडे आहे आणि त्यामुळे नारायण राणेंची उमेदवारी ते जाहीर करू शकत नाहीत। आणि मला खात्री आहे की नारायण राणे या मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे सर्वे आहेत त्याप्रमाणे नारायण राणेंची आता जी परिस्थिती आहे त्यामुळे नारायण राणेंना उमेदवारी भाजप देणार नाही आणि त्यामुळे ते दुसऱ्या उमेदवाराच्या शोधत आहेत आणि तो उमेदवार कधी मिळेल हा प्रश्न आहे। परंतु राऊत साहेबांसमोर कुठलाही उमेदवार असेल तर त्याचा पराभव मोठ्या मताधिक्याने होणार आहे।